धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा व्हायलाच पाहिजे होता, पण त्यांचा राजीनामा आज झाला नाही तर पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी सांगितलं। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी करत आहात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। आजच्या दिवशी तरी या संदर्भात निर्णय लागेल, काय वाटते आपल्याला? नाही, आत्ताच्या घटकेला मला असं वाटतंय की आता राजकारणात गुन्हेगारीकरण इतकं वाढलंय, इतक्या मोठ्या प्रमाणात झालंय की अशांकडनं अशी आपण नैतिकतेची वगैरे अपेक्षा करणंच मुळात चुकीचं आहे कुठेतरी होतं। आणि उगाचच आपल्याला माझ्यासारख्या लोकांना वाटत होतं की नैतिकतेच्या आधारे निदान लाज वाटून राजीनामा तरी देतील, पण आता अशी परिस्थिती आहे, हे चार्जशीट आल्यापासून आपल्याला दिसतंय की अशांकडनं ना त्यांना बडतर्फ करायला हवं, त्यांच्याकडनं राजीनामा का मागावा की अशा कराडसारख्या व्यक्तीला ज्यांनी इतकी म्हणजे टोळ्या चालवल्या आणि एवढी दहशत माजवली, तर अशा लोकांना बडतर्फ करायला हवं राजकारणातलं आणि त्यांच्या पक्षाने तसा निर्णय घ्यावा, अशीच माझी गेले 2 दिवस मागणी आहे। आणि होईल की नाही आता बघू, पण नाही झालं तर मी सोडणार नाही आहे, मी हे लावून धरणार आहे। आज संध्याकाळी आज सकाळच्या दिवसात जर आला नाही, दुपारी 4 वाजता मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि माझी पुढची भूमिका सगळी स्पष्ट करणार आहे। मॅडम, आपण पाहिलं तर करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केलेलं आहे की आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार आहे। काय वाटतंय, कशा आधारे, कोणत्या गोष्टीच्या आधारे त्यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे? नाही, आता त्या नवरा बायकोत काय होतं मला माहीत नाही आणि त्यांचं सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय होती मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की धनंजय मुंडे यांचा कुठच्याही पद्धतीने म्हणजे राजीनामा घेतला असेल तर उत्तम, नसेल तर त्यांना बडतर्फ करायला हवं। कारण आत्ताच्या घटकेला जे आपल्याला दिसतंय, कराडनी जी संघटित गुन्हेगारी केली आणि ज्या पद्धतीने केली, चार्जशीट वाचून तर माझं अक्षरशः डोकं चवताळलंय। म्हणजे त्याच्यात इतक्या त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ज्या मी बघितल्या आहेत आणि खूप खूप दुःख होत आहे की अशा लोकांनाही आपण राजकारणात ठेवतो ते कशासाठी। आणि ह्याच्यानंतर जर अजित पवारांनी आणि फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं नाही तर मात्र आपल्याला काहीतरी खूप स्ट्रॉंग भूमिका घ्यायला लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता जो आहे तो होणार असल्याचं कळतंय, माहिती मिळते आपल्याला। पटोले विधानसभेत या ठिकाणी उबाटा सेनेचा विधान परिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होणार असं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। विधानसभेत उबाटा सेनेचा विरोधी पक्षनेता होणार असं देखील कळतंय। आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पटोलेंनी काय म्हटलंय बघा, त्यांनी असं म्हटलं की विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार तर विधानसभेमध्ये उबाटा सेनेचा विरोधी पक्षनेता होणार असं पटोलेंनी म्हटलेलं आहे। पुढे बघूयात, चंद्रकांत पाटलांनी आज शिवसेना उबाटा नेत्यांची भेट घेतल्याचं कळत आहे आणि यामध्ये अंबादास दानवे, आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट घेतलेली आहे। चंद्रकांत पाटलांनी शिवसेना उबाटा नेत्यांची भेट घेतलेली, यामध्ये आपण बघतोय अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांचा समावेश होता। यामध्ये आपण बघू शकतो चंद्रकांत पाटलांनी उबाटा नेत्यांची आज भेट घेतलेली आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं तर सचिन अहिर दिसत आहेत, भास्कर जाधव दिसत आहेत, आदित्य ठाकरे दिसत आहेत, त्याचबरोबर अंबादास दानवे दिसत आहेत, शिवाय सतेज पाटील देखील या ठिकाणी आहेत आणि अनिल देसाई देखील यामध्ये असल्याचं आपण बघतोय। पुढली बातमी अशी की अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हातात बेड्या घालून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड विधान भवनात पोहोचले। यावेळी त्यांनी महायुतीच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीची आहे। आमचा संविधानिक अधिकार आहे, आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे। राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार
हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत. तर नागपूरमध्ये सायबर पोलिसांनी प्रशांत कोरटकरकडून मोबाईल आणि सिम स्वीकारणार नाही अशी माहिती जी आहे ती न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांनी दिली. नागपूर सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नसल्यानं मोबाईल आणि सिम घेणार नाही असं नागपूर पोलिसांनी म्हटल्याचं सूत्रांकडनं आपल्याला कळतंय. मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांना देणार असल्याचं प्रशांत कोरटकरने म्हटलं होतं आणि याबाबतचा गुन्हा कोल्हापूर इथं दाखल असल्यानं कोरटकरचा मोबाईल आणि सिम कोल्हापूर पोलिसांकडे चौकशी करता जाण्याची शक्यता आहे. म्हणून म्हणजे हा गुन्हा जो या संदर्भातला हा कोल्हापूर सायबर पोलिसांकडे दाखल असल्या कारणाने नागपूर सायबर पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि सिम स्वीकारणार नसल्याचं म्हटलेलं आहे. तसंच नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात, मध्य प्रदेशमध्ये जाऊन आता लपलेत. मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत साहेबांनाच तिथं जे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता. त्याच्याकडे ईडी आणि सीबीआयली समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली अपशब्द संभाजीराजेंच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे. त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली, सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला. पोलिसांसमोर तो गायब झाला का? अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल गरळ ओकणारी जी एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्या प्रवृत्तीला चाप लावण्याकरता मग तो राहुल सोलापूरकर असो किंवा काल बरळलेला प्रशांत कोरटकर असो यांच्यावर महाराष्ट्र शासनाने कठोर कायदा करून यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना तात्काळ जेरबंद करावं. काल परवा इंद्रजित सावंतांना धमकी दिल्यानंतर काल कोरटकरनी एक व्हिडिओ ट्विट करताना दिलगिरी व्यक्त न करता माफी न मागता एखादा चोर डल्ला टाकल्यानंतर जसा स्वतःला उजागर समजतो तशा प्रकारचं जे वर्तन केलं ते खपून घेतलं जाणार नाही. राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास नावाची कादंबरी जी आजही विक्रीला उपलब्ध आहे, थोरातांची कमळा हे पेंढारकरांचं नाटक आजही यूट्यूबला दिसतं. यामधून छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत खालच्या पातळीवर बदनामी केल्या गेलेली आहे. अशी विकृत पुस्तकं, अशी विकृत नाटकं, जसं विकिपीडियावरून KRKनी एक ट्विट व्हायरल केलं होतं आणि विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास होता, तसा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये यावा, चुकीचा इतिहास पसरवला जाऊ नये. आणि थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, रायगडाला जेव्हा जाग येते, राजसन्यास सारख्या कादंबऱ्या ह्या कायमच्या हद्दपार व्हाव्या याकरता सुद्धा महाराष्ट्र शासनाने कठोर पाऊल उचलावं आणि छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये अंतर्भूत करावा ही विनंती या अधिवेशनात मी जोर लावून धरणार आहे. आणि एक महत्त्वाची बातमी हाती येते की मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली आहे. तात्काळ त्यांना उपचाराकरता संभाजीनगरकडे रवाना करण्यात आले. काल पुणे दौऱ्यादरम्यान त्यांचं स्वास्थ्य बिघडलं होतं आणि त्यानंतर आता उपचाराकरता त्यांना छत्रपती संभाजीनगरकडे रवाना करण्यात आल्याचं कळतंय. काल पुणे दौऱ्यावरती होते मनोज जरांगे पाटील आणि यावेळी त्यांची प्रकृती बिघडली, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांना त्वरित आता छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पुढल्या उपचाराकरता म्हणून रवाना करण्यात आलेलं आहे. पुढली बातमी नाशिकमधून. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुलींच्या सरकारी वसतिगृह आणि शाळेत निर्माण झालेली पाणी समस्या सरकारी व्यवस्थेची अनास्था अधोरेखित करते. ज्या पाण्यात जनावरांना आंघोळ घातली जाते त्याच पाण्यात सरकारी वसतिगृह आणि शाळेतील मुलींना कपडे धुवावे लागतात आणि तर वेळप्रसंगी त्याच पाण्याचा वापर करून आंघोळही करावी लागते. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव इथल्या समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत उभारलेलं मुलींचं वसतिगृह आहे. मात्र गेल्या 4 वर्षांपासून या शाळेतील मुलींना अंघोळीसाठी, कपडे धुण्याकरता आणि पिण्यासाठी देखील शुद्ध पाणी मिळत नसल्याचं समोर आलंय. हे अशुद्ध पाणी जे आहे त्या अशुद्ध पाण्यामुळे मुलींना पोटाचे विकार झाले असल्याचं मुलींचे पालक सांगतात. सध्या पाण्यात दूषित GBS सारख्या आजाराने, या दूषित पाण्यामुळे GBS सारख्या आजाराने थैमान घातलंय, अनेकांचा बळी गेला आणि त्यामुळे
नाशिक जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन या शाळेतील एखाद्या गोरगरिबाच्या मुलीचा या दूषित पाण्यामुळे बळी गेल्यानंतर उपाययोजना करणार का, असा सवाल उपस्थित होतोय. अचानक पोट दुखायला लागलं तिचं. मला मॅडमने फोन केला का तुमच्या मुलीचं पोट दुखत आहे. मग मी त्यांना बोललो का तुम्ही दवाखान्यामध्ये घेऊन जा. नाही म्हणे आम्ही गोळी दिली इथं, पण ते गोळीनं काही धरलं नाही. मी स्वतः आलो, मी दवाखान्यात घेऊन गेलो. मग डॉक्टर बोलला सोनोग्राफी करावं लागेल. मी सोनोग्राफी केली. एक नाही तीन नाही 3-4 टाईम केली मी सोनोग्राफी. 4 टाईम मी सोनोग्राफी केली. ते म्हणं तिला आतड्याचा प्रॉब्लेम आहे, सूज येते म्हणून. कापासून डॉक्टर साहेब सूज येत असेल तर म्हणं पाण्यात काहीतरी बदल होत असेल किंवा खाण्यात बदल होत असेल. मी आता नाशिकच्या एका आश्रमशाळेजवळ आहे आणि आश्रमशाळेजवळ असलेला हा एक नाला आहे आणि याच नाल्यामध्ये अतिशय खराब अशा स्वरूपाचं हे पाणी आहे आणि याच पाण्यामध्ये या आश्रमशाळेतल्या मुलींना कपडे धुवावं लागत आहे. आपण जर ही दृश्य बघितली तर या आश्रमशाळेतल्या मुली आहे आणि या आश्रमशाळेतल्या मुलींना त्यांच्या आश्रमशाळेमध्ये कपडे धुण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही आहे आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीनं नाल्यांचा आणि ओढ्यांचा आसरा घ्यावा लागतो आहे. नाशिकच्या मुंडेगाव परिसरामध्ये ही आदिवासी विभागाची एक आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेत जवळपास 250 मुली शिक्षण घेत आहे आणि राहण्यासाठी या मुलींची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या आश्रमशाळेतल्या मुलींना पाणी नाही आहे. अगदी हाकेच्या अंतरावर 100 मीटरवरती नाशिक मुंबई महामार्ग आहे आणि नाशिक मुंबई महामार्गापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरती ही आश्रमशाळा आहे आणि आश्रमशाळेच्या मुलींवर आता आपण ही जी दृश्य बघतो त्यानुसार अशा गढूळ पाण्यामध्ये, खराब पाण्यामध्ये हे कपडे धुवावे लागत आहे. खरं तर त्यामुळे या मुलींच्या शरीराला अर्थात त्वचारोगाचे जे समस्या निर्माण होतात त्याला देखील हेच कारण असतं आणि म्हणून या मुलींच्या आश्रमशाळेतला पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे. आपण या मुलींशीच बोलूया. माझं नाव ज्योती दिगंबर पारधी. मी आता 10वी शिकते. आमच्या शाळेमध्ये पाणी नसल्यामुळे आम्ही इथं कपडे धुण्यासाठी आलेले आहोत. 2-3 वर्ष झालं आम्हाला तेव्हापासून इथंच कपडे धुण्यासाठी यायला लागतं. तुम्ही इथे कपडे धुवायला का बरं येता? आम्हाला पाणी नाही ना म्हणून. कपडे फक्त एकच दिवस होता की दररोज इथं शाळेत कधी जातात? रविवारच्या दिवशी आम्हाला कपडे घेऊन येतात मॅडम. या आश्रमशाळेतल्या मुली आहे इयत्ता 10वीमध्ये या मुली शिकतात आणि अशा पद्धतीनं त्यांच्या शाळेमध्ये आश्रमशाळेमध्ये कपडे धुण्यासाठी पाणी मिळत नाही आहे. पाण्याची प्रचंड वणवा त्यांच्या या सगळ्या आश्रमशाळामध्ये आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं या मुलींना या वहळावरती नाल्यावरती पाणी कपडे धुण्यासाठी यावं लागतं आणि अशी सगळी परिस्थिती नाशिकच्या या मुंडेगाव परिसरामध्ये असलेल्या कस्तुरबा गांधी आश्रमशाळेतली आहे. केवळ 250 विद्यार्थी आश्रमशाळेत आहे आणि या शाळेतला पाण्याचा जो प्रश्न आहे तो आजचा नाही आहे किंवा 6 महिन्याचा नाही आहे. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून या शाळेतल्या मुलींना पाण्यासाठी अशा पद्धतीचा संघर्ष करावा लागतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.